आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे कमळीला अदिती म्हणत असते, खरंच कमळी, तुझ्यामुळे मला फार मदत झाली बघ. तुझे हे उपकार आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात कधीच विसरणार नाही. तेव्हा आता इकडे कमळी म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का? त्यात उपकार आणि ह्या सगळ्या गोष्टी तू का करतेस? असं अजिबात काहीही नाही आहे बघ. तेव्हा आपण पाहतो की इकडे स्केच आर्टिस्टचा कॉल आता इथे अदितीला आलेला असतो आणि अदिती त्या स्केच आर्टिस्टसोबत बोलत असते. ती म्हणत असते, हो सर, आता मी इकडे बाहेरच आलेली आहे, बोला ना. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मी इथे उभा आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, हो सर, तुम्ही मला दिसलेला आहात, मी ताबडतोब तुमच्याकडे येत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की अदिती आता त्याच्याकडे जाऊन पोहोचलेली असते स्केच आर्टिस्टकडे. तर इकडे कामिनी हे सगळं काही ती बसलेल्या गाडीतून बघतच पाहत असते. ती विचार करते, ही मुलगी नेमकी आहे कोण? आत्ता ही त्या स्केच आर्टिस्टकडे गेली आहे आणि स्केच आर्टिस्ट आणि त्याचबरोबर हिचा नेमका काय संबंध आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. आणि तेव्हा इथे आता जे स्केच आर्टिस्ट आहे ते म्हणत असतात, आता इथे जो काही स्केच आर्टिस्ट आहे तो इथे म्हणत असतो, हे बघा, चुकून माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. तेव्हा ती मुलगी ते स्केच पाहते आणि म्हणत असते, सर मला एक गोष्ट सांगा, हे जे काही स्केच आहे ते तुमच्यासाठी एवढं इम्पॉर्टंट का बरं आहे? तेव्हा स्केच आर्टिस्ट म्हणत असतो, तसं नाही आहे मॅडम. अहो सर, ह्या मुलीला तुम्ही शोधताय. तुम्हाला सांगू का, ही मुलगी याच कॉलेजमध्ये शिकत आहे. काय, तुला माहिती का ही मुलगी ह्याच कॉलेजमध्ये शिकत आहे? हो सर, मला माहिती आहे ही मुलगी ह्याच कॉलेजमध्ये आहे. थांबा, मी तिला बोलावून आणते. असं म्हणून आदिती कमळीला बोलवण्यासाठी गेलेली असते. आता इकडे कामिनी सांगत असते त्या ट्रक ड्रायव्हरला, ती म्हणत असते, ती मुलगी आत्ता चाललेली आहे, तुम्ही तुमचं काम करा. तेवढ्यातच तो येणारा गाडी आता इकडे अदितीला धडक देतो आणि अदिती लगेचच खाली कोसळते. तेव्हा धावतच स्केच आर्टिस्ट जात असतो. आता इथे आपण पाहतो की अन्नपूर्णा खूपच जास्त डिस्टर्ब असतात आणि त्या विचार करत असतात, काय झालं असेल रे राजन? तेव्हा राजन कंटिन्यू फोन करत असतो स्केच आर्टिस्टवाल्यांना, पण ते काही फोन उचलत नसतात, कारण अदितीचा अपघात झालेला असतो आणि त्याचमुळे आता इकडे जी काही अन्नपूर्णा आहे त्या म्हणत असतात, हे बघ राजन, मला तर फार भीती वाटायला लागलेली आहे, सगळं व्यवस्थित होईल ना? तेव्हा राजन आधार देतात आणि म्हणत असतात, हो आई, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. कामिनीने हातामध्ये मोबाईल काढलेला असतो आणि ती म्हणत असते, आता रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या त्या मुलीचा इथे मी फोटो काढणार आहे आणि एकदा का तो फोटो काढला की मग बघा कशी मजा येते ते. तेव्हा लगेच आता फोटो काढायला मोबाईल हातामध्ये घेत असते आणि तेव्हा तिला रागिणीचे खूप सारे मेसेज आलेले दिसतात. आता ती विचार करू लागते की हे सगळं काही काय आहे आणि त्याचसोबत हे सगळं रागिणीचे एवढे मेसेजेस. आणि तेव्हा ती लगेच आता रागिणीला कॉल बॅक करते. तेव्हा रागिणी म्हणत असते, आई तू कुठे आहेस? किती फोन केलेत तुला, तू वेडी आहेस का? तेव्हा ती म्हणते, अगं काय झालंय ते तरी सांग जरा. अगं आई, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तुला नाही माहिती काय झालंय ते. तेव्हा इकडे रागिणी म्हणत असते, आई तुला माहिती आहे का, जे स्केच आर्टिस्टने ते जे स्केच दिलं आहे ते स्केच मुळात त्या मुलीचं नाहीच आहे. म्हणजे त्या मुलीचं नाही आहे म्हणजे? हो, कारण त्या स्केचमध्ये अफरातफर झालेली आहे. आता तू कुठे आहेस? तेव्हा रागिणीला कामिनी म्हणत असते, पण तुला ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या? तेव्हा ती म्हणत असते, अगं मी त्या म्हातारीचं आणि त्याचबरोबर राजनचं दोघांचं सुद्धा बोलणं ऐकलेलं आहे आणि मी जे सांगते ना ते अगदी बरोबर आहे, असं इथे ती बोलते. आणि तेव्हा लगेच आता कामिनी म्हणत असते, हे सगळं असं आहे, मला तर फारच भीती वाटू लागलेली आहे आता. इकडे आता लगेचच कमळीला आदितीबद्दलच्या सगळ्या गोष्टी समजतात आणि आदितीचा अपघात झाला आहे ही सुद्धा गोष्ट कमळीला ताबडतोब समजते आणि त्याचमुळे कमळी खूप घाबरत असते. निंगी म्हणत असते, चल आपण ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊयात. पण थांब, आपण इथे आता ना जे काही ऋषी सर आहेत त्या ऋषी सरांना कॉल करूया. तेव्हा कमळी बंड्याच्या फोनवरून ऋषीला कॉल करत असते. ऋषी मात्र फोन उचलत नाही, तो वॉशरूमला गेलेला असतो आणि तेवढ्यातच राधिका तिथे आलेली असते.
आता राधिका फोन उचलते आणि राधिका म्हणत असते, "काय मग कमळी, काय चाललेलं आहे? आज तू चक्क ऋषीला फोन केलायस?" "नाही, त्याचं काय ना थोडंसं काम होतं म्हणून बोलायचं ऋषी सर आहेत का?" तेव्हा ती म्हणत असते, "अगं, मी राधिका बोलते." "अच्छा, तुम्ही आहे का? काय गं कमळी, कशी आहेस? सगळं काही व्यवस्थित आहे ना? ठीक आहे ना? तू बरी आहेस ना?" तेव्हा ती म्हणत असते, "हो, मी अगदी बरी आहे." "बरं ठीक आहे, अधूनमधून ये ना कधीतरी, भेटायला ये ना कधीतरी," असं सुद्धा इथे ती बोलत असते. तेव्हा ती लगेचच आता म्हणत असते, "ठीक आहे, मी ठेवते. ऋषी सर आल्यावर फोन करायला सांगा." तेव्हा लगेच आता इकडे ऋषी येत असतो. तोपर्यंत फोन ठेवला गेलेला असतो. आता ऋषी आल्याबरोबर म्हणत असतो, "काय झाले? कोणाचा फोन होता?" तेव्हा ती सांगत असते, की "अरे, कमळीचा फोन आला होता. मला तर कळतच नाही, तुला हल्ली कमळीचे फोनसुद्धा यायला लागलेले आहेत." तेव्हा ऋषी म्हणत असतो, "ए वहिनी, तसं काही नाहीये." "अरे, तसं कसं काही नाहीये? गाडी फारच पुढे ढकलली दिसते. गाडी फारच पुढे गेली दिसती. चांगली गोष्ट आहे. हे बघ, फोन देतेस का? काही महत्त्वाचं असेल." "अरे अगं, आत्ता एक्झाम सुरू आहेत ना, त्या संदर्भामध्ये तिने फोन केलेला असेल. बाकी काही नाहीये." इकडे आता रागिनी म्हणत असते, "हे बघ आई, अगं आता काय करू? तू त्या पोरीकडे कोणतं स्केच आहे ते बघ." "अगं, आता तुला सांगू का? ती पोरगी. अगं, मग तो स्केच आर्टिस्ट कुठे? त्याला शोधायला पाहिजे." असं रागिनी म्हणत असते. "तू पटकन ये, आपण त्या स्केच आर्टिस्टकडे जाऊयात आणि ते स्केच घेऊयात." असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा लगेच कामिनी म्हणत असते, "तो स्केच आर्टिस्ट नाही आता इथे. तो स्केच आर्टिस्ट आता हॉस्पिटलमध्ये गेला आहे." "हॉस्पिटलमध्ये गेला आहे म्हणजे मला नाही समजलं." तेव्हा ती म्हणत असते, "हॉस्पिटलमध्ये गेला आहे म्हणजे?" ती आता लगेचच म्हणत असते, "अगं, ती पोरगी जी आदिती नावाची पोरगी होती, तिचा अपघात घडवून आणलाय ना, त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेला आहे." तर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही रागिनी आहे, ती रागिनी घरातल्या मावशीला बोलावून घेते आणि म्हणत असते, "आत्ता मी तुला मागेल तेवढे पैसे देईल, पण तुला माझं एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे." तेव्हा ती म्हणत असते, "कोणतं आणि कसलं काम करायचं आहे?" तेव्हा ती लगेचच सांगत असते, "हे काम करायचं आहे." तर आता आपण पाहतो की इकडे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा आता लगेचच ती जी मावशी आहे, ती पायरीवरून मुद्दाम खाली घसरून पडते. आता मुद्दाम ती मावशी खाली घसरून पडल्यानंतर आपण पाहतो की रागिनी धावतच येते आणि रागिनी म्हणत असते, "काय झालंय तुला? अशी कशी पडलीस तू?" तिथेच उभ्या असलेले जे काही राजन आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा, हे दोघेही जण मला आता लगेचच तिला उचलायला जातात. अन्नपूर्णा म्हणत असतात, "तुम्हाला फार लागलंय का?" तेव्हा रागिनी राजनचा फोन घेते आणि म्हणत असते, "आणि इकडे." मी पटकन ताबडतोब डॉक्टरांना फोन करते आणि ताबडतोब डॉक्टरांना बोलावून घेते, जेणेकरून आपण तिच्यावर उपचार करू शकतो. तेव्हा रागिनी तो फोन घेत असते आणि त्यामध्ये तिला एक गोष्ट करायची असते, तो म्हणजेच की जो काही स्केच आर्टिस्टचा नंबर आहे, तो ब्लॅकलिस्टला टाकायचा असतो. त्यामुळेच तिने तो फोन काढून घेतलेला असतो. आता तिचं काम झाल्यानंतर ती लगेच त्या मावशीला खुणावते. इकडे राजन म्हणत असतो, "काय गं, सापडलं आहे का तुला सगळं काही?" तेवढ्यातच आता इथे ती मावशी म्हणत असते, "हो, हो, झालं." तेव्हा रागिनीसुद्धा म्हणत असते, "अरे हो, हो, झालं." पण तेव्हा झालं म्हटल्यानंतर आता मावशीला खुणावलेलं असतं. त्यामुळे त्या लगेचच म्हणत असतात, "नाही, नाही, असू द्यात. त्याचं काय आहे ना, थोडासा माझा हात मुरगळला आहे, पण त्याने मला काही फरक पडलेला नाहीये. मी आत्ता अगदी बरी आहे, ठीक आहे. थोडंसं कोमट पाण्याने शेकलं वगैरे की मला लगेचच ताबडतोब बरं लागेल." तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात, "अगं, पण मला एक गोष्ट कळत नाही. तू अशी पडलीस कशी आणि काय झालं होतं तुला?" आणि तेव्हा ती म्हणते, "नाही हो, काही नाही. मला थोडंसं घरचं आणि गावाकडचं थोडंसं टेन्शन आहे ना, म्हणूनच माझा तोल गेला असेल आणि म्हणून मी पडली असेल, बाकी काही नाहीये. बरं चला, तिला आता थोडासा आराम करू द्या." असं म्हणून आता ती मावशी तिथून निघून जाते. ती तर तिथून निघून गेलेली असते, पण आता इकडे अन्नपूर्णा मात्र फारच काळजीत असतात. राजन त्यांना आधार देत असतो. इकडे स्केच आर्टिस्ट आता टेन्शनमध्ये असतो. स्केच आर्टिस्ट म्हणत असतो, "खरं तर हे सगळं काय आहे? जे राजन सर त्या मुलीला शोधतायत, ती मुलगी साधीसुधी नक्कीच नसणार आहे. नक्कीच त्या मुलीचं काहीतरी आहे आणि त्याचमुळे तिच्या जीवाला एवढा धोका असू शकतो का? ह्याच गोष्टी मला इथे समजत नाहीयेत." खरं तर मला एक गोष्ट कळत नाही. आता आदिती मॅडम म्हटल्या होत्या, की ती मुलगी तिथेच शिकत आहे. म्हणजे ती जी मुलगी आहे, ती अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकत आहे. मग एवढे दिवस झालं जे काही राजन सर शोधत आहेत, तर राजन सरांना एवढे दिवस झालं ती मुलगी कशी काय दिसली नाही, तेच मला काही कळत नाही. हा नेमका कसला आणि कोणता प्रॉब्लेम आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा आपण लगेचच पाहतो, की इकडे
स्केच आर्टिस्ट विचार करू लागतो, नेमका प्रॉब्लेम कशात आणि कोणात आहे. आता मला काही करून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या इकडे राजन सरांना सांगाव्याच लागतील, त्यांच्याशी शेअर करावेच लागेल. तेव्हा तो राजनचा फोन ट्राय करत असतो, पण राजनचा काही केल्या फोन लागत नाही आणि त्यामुळे तो खूपच जास्त घाबरलेला असतो. आता तो विचार करू लागतो, नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात. राजन सर तर इथे स्केच घेण्यासाठी माझी वाट बघत असताल किंवा मला फोन ट्राय करत असतील, पण आत्ता चक्क त्यांचा फोन लागत नाही. हा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तर आता तिथे कामिनी आलेली असते. कामिनी दुरूनच हा सगळा काही प्रकार इथे पाहत असते आणि तेव्हा कामिनी विचार करू लागते की हे सगळं काय आहे. त्याचबरोबर हा स्केच आर्टिस्ट इथे आहे आणि तेव्हा तो पाठीमागे उभा असलेला माणूस म्हणत असतो, मॅडम पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची भीती वाटत नाहीये का? तेव्हा कामिनी म्हणते, नाही नाही, अजिबातच नाही. मला ह्या सगळ्या गोष्टीची का आणि कशामुळे भीती वाटेल. आता इकडे जो स्केच आर्टिस्ट आहे तो कामिनीला आणि त्याचसोबत तिच्यासोबत असलेल्या त्या माणसाला पाहतो आणि त्याला थोडंसं पाठीमागचं आठवतं. हीच ती बाई होती जी माझ्याकडे स्केच घेण्यासाठी आली होती आणि माझ्याकडे येऊन तिनं सांगितलं होतं की ती राजेंची सासू आहे म्हणून. आणि त्याचबरोबर आत्ता जेव्हा मी आणि आदिती बोलत होतो तेव्हासुद्धा हीच बाई तिथे गाडीपाशी सुद्धा होते. म्हणजे हे साधंसुद्धा प्रकरण नाही आहे. ही मुलगी जी राजन सर त्यांची मोठ्या मुलीला शोधतायत ती नक्कीच कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहे आणि हे सगळं छोटं प्रकरण नाही आहे. हा नेमका लोचा काय आहे? म्हणजे त्या मुलीच्या जीवावर ही बाई उठलेली आहे की काय? नाही, नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मला ह्या बाईपासून दूर गेलंच पाहिजे. त्याचसोबत कुठल्याही परिस्थितीमध्ये हे स्केच आता राजन सरांसोबत पोहोचलंच पाहिजे. असं म्हणून स्केच आर्टिस्ट आता कामिनीला चकवा देतच तिथून हॉस्पिटलमधून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कामिनी त्या स्केच आर्टिस्टला फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, आता काही जरी झालं तरीसुद्धा मला ते स्केच मिळालंच पाहिजे. एकदा का ते स्केच मिळालं की मग मलासुद्धा पाहायचंय की राजन त्याच्या मुलीपर्यंत कसा पोहोचतोय आणि अन्नपूर्णा वहिनीला तिची मोठी नात कशी मिळते तर. हे सगळं काही ती बोलत असताना आपण पाहतो की आता इकडे हे सगळं स्केच आर्टिस्टने ऐकलेलं असतं आणि त्याला तर फारच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, बापरे, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतायत. म्हणजे हीच बाई राजन सरांच्या मोठ्या मुलीच्या जीवावर उठलेली आहे आणि हीच बाई अशा पद्धतीने वागत आहे. बापरे बाप, हा सगळा किती झोल आहे. ह्या सगळ्या अशा कशा गोष्टी होऊ शकतात. मला काही करून हे जे स्केच आहे ना ते त्या राजन सरांसमोर इथे नेऊन पोहोचवलंच पाहिजे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही स्केच आहे ना ते स्केच नेऊन दिलंच पाहिजे. असा आता इकडे तो स्केच आर्टिस्ट विचार करत असतो. तर आता इकडे कमळी आणि त्याचबरोबर निंगी ह्या दोघीजणी सुद्धा तिथे आलेल्या असतात. ह्या दोघीजणी सुद्धा तिथे आल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दोघीजणी म्हणत असतात, अगं कमळे, तुला कळतंय का, हे खूपच जास्त भयंकर प्रकरण दिसतंय. म्हणजे तू बघ ना आता की इकडे आदिती खूपच जास्त क्रिटिकल आहे की काय, म्हणजे आपण तिला भेटायला पाहिजे. असं म्हणून त्या आता डॉक्टरांकडे जातात आणि रिक्वेस्ट करत असतात, प्लीज आम्हाला भेटू द्या ना म्हणून. ती आमची मैत्रीण आहे, ती कॉलेजमध्ये आली होती. आणि तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा ती खूपच जास्त क्रिटिकल आहे, त्यामुळे तिला त्रास होईल असं तुम्ही अजिबात वागू नका. आणि तेव्हा लगेच आता ह्या दोघीही जणी म्हणत असतात, आम्ही असं अजिबात वागणार नाहीये, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावर लगेच आता डॉक्टर तिथून निघून जातात. तर कमळी इथे आता अदितीशी बोलायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, आदिती काय झालं सांग ना, हे सगळं अपघात कसा घडून आला आणि तू तिथे काय करत होतीस, कशाला बाहेर वगैरे गेलतीस, सगळं काय आहे नेमकं अदिती. ह्या सगळ्या गोष्टी ती आता इथे विचारत असते. हे सगळं काही विचारल्यानंतर आता इथे अदिती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, काहीतरी बोलण्याचा फार प्रयत्न करत असते, पण तिला मात्र काही शब्द इथे सांगता येत नसतात. पण कमळी विचार करू लागते, नाही नाही, काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे, पण काय प्रॉब्लेम आहे तेच तर मला कळत नाही. म्हणजे अगं आदिती, तुला काय होतंय. तेव्हा लगेच आता इकडे जे काही आदिती आहे तिला फार त्रास होऊ लागलेला असतो आणि आदितीला त्रास होत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच कमळी म्हणत असते, नाही नाही, हे बघ तू शांत बस. तेवढ्यातच डॉक्टर येतात आणि डॉक्टर कमळी आणि निंगीला म्हणत असतात, हे बघा पेशंटला त्रास होतोय, तुम्ही इथे अजिबात थांबू नका. काही जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला इथून थोडंसं बाजूला जावं लागेल. त्याचबरोबर पेशंटला असा त्रास देणं योग्य नाहीये. असं म्हणून त्या डॉक्टर आता तिथून
जी काही कमळी आणि निंगी आहे त्यांना बाहेर काढतात. आता इकडे निंगी म्हणत असते, कमळे तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का गं? मला तर फारच भीती वाटते. तेव्हा ती म्हणत असते, हो गं, मला सुद्धा फार भीती वाटते. तुला वाटते का हे एवढं साधंसुधं प्रकरण असेल म्हणून? कारण मला तर काहीतरी वेगळाच झोल दिसतोय. बघ ना गं, आदिती एवढी क्रिटिकल झालेली आहे आणि तिला नक्कीच कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो, असं सुद्धा मला आता इथे वाटतंय. तेव्हा कमळी म्हणत असते, हो गं, मला सुद्धा तसंच काहीतरी वाटतंय. पण तिच्या डोळ्यामध्ये ना मला एक वेगळंच काहीतरी दिसलं. म्हणजे ती आपल्याला नक्कीच काहीतरी इथे सांगण्याचा प्रयत्न करत होती का? आता इथे कामिनी आलेली असते. कामिनी ह्या दोघींचं बोलणं ऐकते आणि तेव्हा दोघींचं बोलणं ऐकल्यानंतर आता कामिनी म्हणत असते, ह्या दोघीजणी इथे काय करतात आणि त्या मुलीचा आणि त्याचबरोबर कमळी आणि ह्या निंगीचा दोघींचा काय संबंध असेल, मला तर काहीच कळत नाही, असं कामिनी म्हणत असते. तेव्हा ती मुलगी नेमकं ह्या दोघींना काय सांगण्याचा प्रयत्न करत होती? तिनं तर स्केच बघितलं की काय? किंवा जो आत्ता तिचा अपघात झालाय, तो अपघात कोणी केलाय हे ती सांगण्याचा प्रयत्न करत होती की काय? पण ती मुलगी इथे अचानकच कॉलेजमध्ये आली कुठून? आणि त्याचबरोबर आली तर आली ह्या कमळीची आणि ह्या निंगीची तिच्यासोबत मैत्री, हे सगळं काही झालं कसं? हाच विचार आता इथे कामिनी करू लागते. त्याचबरोबर तेव्हा ऋषी इथे आलेला असतो. आता ऋषी इथे आल्यानंतर कमळी आणि त्याचबरोबर निंगी म्हणत असतात, ऋषी सर, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तिची अवस्था खूपच जास्त नाजूक आणि क्रिटिकल आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की हे बघा, आम्हाला असं वाटतंय की हे प्रकरण झालं तेवढं एवढं सोपं नाहीये. कारण तिला खूप जास्त मार लागलाय आणि आम्हाला असं वाटतंय की इकडे तिला नक्कीच कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत होतं. तेव्हा ऋषी म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. हो, कारण तिच्या डोळ्यामध्ये आम्ही पाहिलंय, ती आम्हाला काहीतरी सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती. पण तिला मात्र ते अजिबात सांगता सुद्धा आलं नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. त्यावर लगेच डॉक्टर तिथे आलेले असतात आणि ऋषी म्हणत असतो, काय झालं आता? आदितीची तब्येत कशी आहे? तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की हे बघा, आत्ता आम्ही इथे ऑपरेशनला सुरुवात केलेली नाहीये. कारण पेशंटचं जे काही आई-वडील आहेत त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा फार प्रयत्न करतोय. पण त्यांच्याशी काही केल्या कॉन्टॅक्ट होत नाही. त्यामुळे आम्हाला पुढचं ट्रीटमेंट करता येणार नाहीये. हे बघा, तिच्या ब्रेनला खूप जास्त मार लागलाय, रक्त जास्त वाहिलेलं आहे आणि त्याचमुळे काही पेपरवर सह्या कराव्या लागणार आहेत आणि इथे आम्हाला तुम्हाला पेमेंटसुद्धा पे करावं लागणार आहे. त्याचमुळे आम्ही त्यांच्या वडिलांशी काही कॉन्टॅक्ट होतोय का नाही ते बघतो. तेव्हा ऋषी म्हणत असतो, हे बघा, पैशाची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा. बाकीचं सगळं बिल मी पे करतो. तुम्ही ताबडतोब ऑपरेशनला सुरुवात करा, असं स्पष्टपणे ऋषीने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा लगेच आता ऋषी बिल भरण्यासाठी गेलेला असतो. तर आत्ता आपण पाहतो की इकडे ऋषी गेल्यानंतर इकडे कमळी आणि त्याचबरोबर निंगीला थोडासा आधार लागलेला असतो. तर आता संध्याकाळची वेळ असते. इथे कमळी आणि निंगीला घरी सोडल्यानंतर ऋषी म्हणत असतो, हे बघ कमळे, तू काळजी करू नकोस आणि त्याहूनही ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे बघ, आता एक्झाम आलेल्या आहेत, त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष दे, आदिती बरी होईल. त्यावर लगेच कमळी म्हणत असते, हो सर, ऋषी सर, पण मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची. हां, बोल ना. तुम्ही उद्या इथे याल का? म्हणजे मला ना इथे मकर संक्रांत, हे बघ कमळे, आता कुठलाही इव्हेंट वगैरे साजरा करायचा नाही. तेव्हा कमळी म्हणते, नाही सर, तसं नाही, पण माझं असं म्हणणं आहे की आता मराठी शाळेमध्ये जाऊन आपण तिळगुळ देऊयात आणि त्या मुलांसोबत आपण मकर संक्रांत साजरी करूयात. म्हणूनच मी तुम्हासनी म्हणते की तुम्ही याल का? तेव्हा ऋषी म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी येईल, पण आत्ता जाऊन अभ्यास कर आणि अभ्यास सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, असं म्हणून ऋषी आता कमळीचा निरोप घेऊन तिथून निघून जात असतो. तर कमळीला मात्र फारच आनंद झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? कमळीच राजांची मुलगी आहे, अन्नपूर्णाची नात आहे, हे सत्य आता स्केच आर्टिस्टकडून समोर येईल का? पाहूयात येणाऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.